महाराष्ट्रातले कोणी खासदार होते का? मल्लिकार्जुन खरगे देखील या ठिकाणी पाहायला मिळाले। राष्ट्रवादी अगदी महाराष्ट्राचे वर्षा गायकवाड चव्हाण होते, त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर बाकी देखील श्यामकुमार बर्वे होते। महाराष्ट्रातील बहुतांश खासदार काँग्रेसचे या ठिकाणी पाहायला मिळाले। सुप्रिया सुळे स्वतः या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या। या खासदारांना अक्षरशः ओढत नेलं गेलं आहे या ठिकाणावरून। ज्या पद्धती वर्षा गायकवाड यांना धक्काबुक्की करत या ठिकाणी उचलण्यात आलं। अनेक खासदारांच्या चपला, महिला खासदारांच्या 2 महिला खासदारांच्या चपला या ठिकाणी पडलेल्या होत्या। अत्यंत वाईट पद्धतीने या खासदारांना, जनप्रतिनिधींना या ठिकाणी ओढून गाडीत बसवण्यात आलं। खरं तर या ठिकाणी येणं, आंदोलन करणं यामध्ये पोलिसांचं खऱ्या अर्थानं फेल्युअर होतं का असं म्हणायला वाव आहे। आता तुम्ही पाहू शकता जे खासदारांना उचलण्यात आले त्यांच्या गाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी लागलेल्या होत्या, त्या गाड्यांना देखील आता टॉय केलं जात आहे, म्हणजे उचलून या ठिकाणाहून नेलं जात आहे। तर एकंदरीत जर पाहायला गेलं तर हा परिसर जो आहे अत्यंत देशातील संवेदनशील परिसर आहे, तो खाली केला जात आहे। पोलीस जे आहेत ते या ठिकाणी हजर आहेत, मात्र बहुतांश पोलिसांनी स्वतःचे नेम प्लेट्स जे आहेत त्या काढलेल्या आहेत। सिव्हिल ड्रेसमध्ये देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलीस होते। हे आंदोलन जे आहे ते थांबवण्यात पोलिसांना यश आलेलं आहे। एकीकडे हे आंदोलन थांबलं जरी असलं तरी तिकडे जंतर मंतरवरती अभिजित दिपके यांच्या नेतृत्वातील आंदोलन जे आहे ते सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ही दृश्य आहेत मुख्य आंदोलनाच्या ठिकाणाची। अजूनही त्या ठिकाणी पोलीस आहेत, पोलिसांच्या गाड्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि या आंदोलकांना या ठिकाणून जरी नेण्यात आलं असलं तरी या आंदोलनाचं या ठिकाणी पाण्याच्या बॉटल्स, त्यांच्या या सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या या ठिकाणी पडलेल्या होत्या आणि या अगदी या ठिकाणीच राहुल गांधी यांचं जे आंदोलन होतं ते सुरू होतं। हे आंदोलन आता थांबलेलं आहे, मात्र या आंदोलनाच्या कालचा 20 तारखेचा झालेलं आंदोलन, आजच्या 21 जुलैला झालेलं हे आंदोलन हे कुठेतरी ऐतिहासिक नोंद घेतली जाईल या आंदोलनाची। हे असं आंदोलन आहे। सरकारने इथे या ठिकाणी जितेंद्र सिंग आले होते, त्यांनी राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली। ही अत्यंत संवेदनशील जागा आहे असं सांगण्यात आलं, मात्र राहुल गांधी हे ठाम होते। त्यांना उचलून आता या ठिकाणी डिटेन करण्यात आले। कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये नेलं जात आहे हे देखील पाहणं महत्वाचं आहे। मात्र आंदोलन जे आहे ते आजचं असो की कालचं असो, यामुळे सरकारला जागा करण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे। त्यामुळे सरकार जागा होतं का हे पाहणं महत्वाचं असणार आहे। शिवाजी, याच्यामध्ये एक आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे, एक मुद्दा यात अधोरेखित करावा असं वाटतं, तो म्हणजे अभिजित दिपके यांचं आंदोलन ज्या मुद्द्यांसाठी आहे, राहुल गांधी आणि हे विरोधक त्याच मुद्द्यांसाठी आज आंदोलनासाठी बसलेले होते। मात्र हे दोघंही कुठेही एका ठिकाणी एका व्यासपीठावर येताना दिसले नाहीत। म्हणजे राहुल गांधींना अभिजित दिपके यांच्या व्यासपीठावर जावं असं वाटलेलं नाही। राहुल गांधी, काँग्रेसचे नेते जाऊन आले, पण राहुल गांधी स्वतः कुठेही दिपकेंच्या आंदोलनस्थळी जाताना आपल्याला दिसले नाहीत। एक मुद्दा महत्वाचा आहे, सरकार असो की विरोधी पक्ष असो, यांना जागा करण्याचं काम अभिजित दिपकेंनी केलेलं आहे। एक सर्वसामान्य तरुण अमेरिकेतून येतो, अमेरिकेतून आल्यानंतर त्याच्या मागे एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक उभे राहतात आणि हे पारंपरिक राजकारण करणारे नेते, त्यांची मुलं हे वेगवेगळ्या आंदोलनात येऊन फक्त रील्स काढत होते। ते कशा पद्धतीने भेटले आणि भेटल्यानंतर माध्यमांशी चर्चा करून निघून जात होते। लाटाकाटा खाल्ल्या त्या अभिजित दिपके आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ देशभरातून आलेल्या लोकांनी, हे खासदार जे आहेत ते कालही आंदोलनात नव्हते, आज या ठिकाणी फक्त भेटायला गेले आणि भेटून पुन्हा आपल्या मतदारसंघात जातील, आपलं काम करतील। संसदेत देखील जनतेचे प्रश्न मांडण्यात विरोधक सत्ताधारी पक्ष अपयशी ठरले का असा सवाल कालच्या गर्दी पाहिल्यानंतर आपल्या मनामध्ये उपस्थित होऊ शकतो। कारण ज्या पद्धतीने अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला, त्यामुळं हा प्रश्न निर्माण होतो। दुसरीकडे 2 आंदोलनं पाहिल्यानंतर नम्रता मॅम, एक प्रश्न उपस्थित होतो, नक्की कोण कोणाच्या विरोधात आंदोलन करतंय? हे अभिजित दिपके यांच्या विरोधात राहुल गांधी यांचं आंदोलन होतं का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। कारण राहुल गांधींना आंदोलन करायचं होतं तर या ठिकाणी सांकेतिक रित्या त्यांनी केलेलं आंदोलन योग्य अयोग्य याच्याबद्दल चर्चा होईल, मात्र ते जंतर मंतरवरती का गेले नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न देशातील जनतेला पडलेला आहे। या आंदोलनामध्ये देखील राहुल गांधी, प्रियंका गांधी, काँग्रेस हे खूप उशिरा आलं, या संदर्भात सातत्यानं चर्चा करत राहिले, मात्र थेट जे आहेत ते आंदोलनामध्ये अद्यापपर्यंत सहभागी झालेले नाहीये। हे देखील चित्र या निमित्त आपल्या सगळ्यांना पाहायला मिळालेलं आहे।
दुसरीकडे जर आपण पाहिलं तर अनेक नेते जे आहेत, महाराष्ट्र असो किंवा देशभरातले असो, ते जनतेच्या प्रश्नासाठी ग्राउंडवरती येताना पाहायला मिळत नाही. कोणीतरी रस्त्यावरती उतरतं, नंतर त्या आंदोलनामध्ये आपली पक्षाचे कशा पद्धतीने चांगभलं करता येईल त्या मुद्द्यामध्ये आपला होय. पक्ष भविष्यात काही जागा अधिक वाढून मिळतील का, लोक आपल्या मागे उभे राहतील का, याच्यासाठी सहभागी होताना पाहायला मिळते. तसं जर पाहिलं तर टीएटीचे पेपर असो, नीटचा एक्झाम अगदी असो, त्यामुळे हे विरोधकांची ही सातत्यानं भूमिका पुढे- सुद्धा कुठेतरी कन्फ्यूज करणारी आहे. त्यामुळे पुढे काय दिशा घेतं हे आंदोलन बघावं लागेल. शिवाजी, अपडेट घेत राहू तुर्तास. धन्यवाद या माहितीबद्दल. त्यामुळे सध्या तरी विरोधकांचं हे आंदोलन पांगवण्यात सरकारला यश आलेलं आहे. विरोधक पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. मात्र दुसरीकडे एक मोठी बातमी येते ती म्हणजे संसदेत चर्चेसाठी सरकार तयार आहे असं मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितलंय. राहुल गांधींच्या मागण्या सरकारने मान्य केलेल्या होत्या, पण नंतर राहुल गांधींच्या मागण्या वाढत गेल्या असं जितेंद्र सिंह म्हणतात. राहुल गांधी नंतर ऐकण्याच्या तयारीत नव्हते असं त्यांनी म्हटलेलं आहे.